नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. बघा, 16 जूनची सर्वात महत्त्वाची माहिती, सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी खुशखबर, 16 जूनची सर्वात महत्त्वाची आनंदाची बातमी सर्व महिला भगिनींसाठी. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय तर त्या पैशांच्या संदर्भात सर्वात मोठी बातमी आपण पाहत आहोत. बघा, जून हप्ता वाटप, जूनच्या हप्त्याचं वाटप जे आहे तर त्या वाटपाच्या संदर्भाची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. बघा, सर्वांना 3,000 रुपये सुरू होणार आहेत. 3,000 रुपये तुम्हाला सुरू होणार आहेत, त्याविषयीची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. सोबतच बघा, पुरुषांना 2,000 रुपये येणार. पुरुषांना पण आता 2,000 रुपये येणार आहेत. 2,000 रुपये सुरू होणार आहेत. कशा पद्धतीने, काय महत्त्वाची माहिती आहे, संपूर्ण बातमी आपण पाहणार आहोत. आत्ता आपण जर पाहिलं तर लाडक्या बहिणींना 1,500 रुपये येतात. लाडक्या बहिणींना 1,500 रुपये येतात. त्याच पद्धतीने 2,000 रुपये पुरुषांना पण जमा होणार आहेत. कशाचे येथील, कोणत्या योजनेचे आहेत, संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. या योजनेमध्ये कसा अर्ज भरायचा आहे ते पण तुम्हाला सांगणार आहे. म्हणून सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना विनंती करतो, लाडक्या बहिणींनो, पटापट व्हिडिओला लाईक करून टाका. एक लाईक करून टाका बरं, पटापट सर्वांनी व्हिडिओ लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. लाडकी बहीण योजनेच्या विषयीची अतिशय दमदार अपडेट, महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करायचा आहे. आता बघा, थोडक्यात काय तर आज रोजी आलेल्या आहे जेवढ्या काही अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला सगळं काही लक्षात येणार आहे. अतिशय सोप्या व गावरानी भाषेत तुम्हाला सगळं काही समजून सांगतो. लगेच आपण सुरुवात करू आणि सगळं काही तुम्हाला समजून सांगतो. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी पाहू शकता. नवीन अपडेट आहे. लाडकी बहीण योजना, गेल्या शिंदे सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. बघा, जर आपण पाहिलं तर तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी सुरू केलेली ही योजना होती, लाडकी बहीण योजना. तर या योजनेची लोकप्रियता गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली. जर आपण पाहिलं तर योजनेची जी लोकप्रियता आहे ती मोठ्या प्रमाणात वाढली. कुठल्याही जिल्ह्यात गेलात तुम्ही, महाराष्ट्राच्या कुठल्याही जिल्ह्यात गेलात किंवा कुठल्याही कानाकोपऱ्यात गेलात महाराष्ट्राच्या, तरी देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेची चर्चा पाहायला मिळते. लाडकी बहीण योजनेची चर्चा पाहायला मिळते कारण लाडकी बहीण योजना खूप लोकप्रिय झालेली आहे, गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जातात. बघा, दर महिन्याला तुम्हाला 1,500 रुपये जे ते दिले जात असून जुलै 2024 पासून या योजनेचे पैसे मिळतात. बघा, जुलैपासून योजनेचे पैसे जे ते मिळत आहेत. म्हणजेच आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर 11 हप्ते तुम्हाला जमा झाले आहेत. 11 हप्त्यांचे 16,500 रुपये होतात. 1,500 रुपयांप्रमाणे 11 हप्त्यांचे 16,500 रुपये तुम्हाला आत्तापर्यंत जमा झाले आहेत. आता पुढची अपडेट बघा, जबरदस्त माहिती आहे. आत्तापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांना एकूण 11 हप्ते मिळालेत. बघा, 11 हप्ते तुम्हाला मिळालेत म्हणजे 16,500. आणि 12वा हप्ता कधीपर्यंत जमा होऊ शकतो या संदर्भातही नवीन माहिती समोर आली. बघा, 12व्या हप्त्याचीच तुम्ही वाट पाहताय तर 12वा हप्ता कधीपर्यंत जमा होऊ शकतो या संदर्भाची पण नवीन माहिती जी ती समोर आलेली आहे. या योजनेचा 11वा हप्ता म्हणजेच मे महिन्याचा हप्ता हा जून महिन्याच्या सुरुवातीला जमा करण्यात आला. बघा, जो काही 11वा हप्ता आहे तो मे महिन्याचा हप्ता हा जून महिन्याच्या सुरुवातीलाच तुम्हाला जमा झाला होता. बघा, 5 जूनला, 5 जूनपासून 6-7 जूनपर्यंत हा हप्ता तुम्हाला वाटप झाला, बरोबर आहे. आता जून महिना सुरू आहे, जूनचा हप्ता कधी येणार बघा. आणि आता जून महिन्याचा हप्ता येत्या काही दिवसांनी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. आता हा जूनचा हप्ता कधी तुमच्या खात्यात जमा होईल त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. बघा, येत्या काही दिवसांनी हा हप्ता तुमच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. या पुढील हप्त्याची संभाव्य तारीखसुद्धा समोर येते. बघा, पुढील हप्त्याची संभाव्य तारीख म्हणजेच काय, 12वा हप्ता जूनचा हप्ता, याची संभाव्य तारीखसुद्धा समोर येत आहे. बघा, तर बघा, पुढील हप्त्याची संभाव्य तारीख जी ती संभाव्य तारीखसुद्धा समोर येत आहे. अशी सारी परिस्थिती असतानाच मात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या काही लाभार्थी महिलांची चिंता वाढणार आहे. बघा, काही महिलांची चिंता वाढणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार काही लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे. सर्वांनी लक्षात घ्या, मिळालेल्या माहितीनुसार काही लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ जो आहे तो मिळणार नाही आहे. दरम्यान आता आपण
कोणत्या लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळणार नाही याबाबतची पण सविस्तर माहिती आजच्या या माध्यमातून जाणून घेणार आहोत। बघा, कोणत्या महिलांना कधीच मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचा लाभ। सर्व लाडक्या बहिणींनो लक्षपूर्वक ऐका, काय सांगतोय बघा। लाडकी बहीण योजनेच्या नियमानुसार ज्या महिलांचं वार्षिक कुटुंब उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांना याचा लाभ मिळणार नाही आहे। मात्र अनेक महिलांनी खोटे दस्तऐवज सादर करत लाभ घेतला असल्याची बाब अलीकडेच उघडकीस आली। जर आपण पाहिलं तर बघा, अनेक महिलांनी खोटे दस्तऐवज जे ते सादर करत लाभ घेतले असल्याची माहिती जी आहे ती अलीकडेच उघडकीस आलेली आहे। याशिवाय सरकारी कर्मचारी असणाऱ्या तसेच सरकारी कर्मचारी कुटुंबातून येणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळत नाही। बघा, ज्या महिला सरकारी आहेत, सरकारी नोकर आहेत किंवा त्यांच्या घरामध्ये कोणी सरकारी नोकरीला आहे तरी देखील त्यांना लाभ जो आहे तो मिळत नाही आहे। पण राज्यातील तब्बल 2,500 महिला सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरातील असल्याचे निष्पन्न झाले। बघा, जी काही तपासणी सुरू आहे तर त्या तपासणीमध्ये काय निष्पन्न झालेले आहे तर 2,500 महिला या सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरातील असल्याचं निष्पन्न झाले आहे। आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरामध्ये म्हणजेच आपण जर पाहिलं तर काही पगार जर आपण त्या ठिकाणी पकडला तर वर्षाला तुमचं उत्पन्न हे 2.5 लाख रुपये असतच नाही। जर तुम्ही सरकारी नोकरीला असाल तर तुमचं उत्पन्न 2.5 लाख रुपये असणार नाही आहे, जास्तच असेल। त्यामुळे बघा 2,500 महिला ज्या आहेत त्या सरकारी कर्मचाऱ्याच्या घरातील असल्याचं निष्पन्न झालं आहे। यासोबतच आयकर भरणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा लाभ जो आहे तो मिळत नाही। मात्र या योजनेच्या लाभार्थी महिलांपैकी काही महिला आयकर भरतात यांचेही उत्पन्न निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आहे। सरकारने आता आयकर विभागाच्या मदतीने उत्पन्न पडताळणीचा करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आयकर विभाग लाभार्थ्यांची माहिती सरकारला पुरवणार आहे आणि निकष ओलांडणाऱ्या महिलांचे अर्ज बाद करण्यात येणार आहेत। लाडकी बहीण योजनेच्या नियमात असे नमूद करण्यात आले आहे की याचा लाभ फक्त महाराष्ट्रातील महिलांनाच मिळणार आहे। सोबतच ट्रॅक्टर वगळता 4 चाकी वाहन असणाऱ्या कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळणार नाही। जर तुमच्याकडे कार असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही। कुणाकडे कार वगैरे आहे तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता तुम्हाला लाभ मिळणार नाही आहे। यामुळे आता या योजनेचा या सर्वच निकषांची काटेकोरपणे पडताळणी जी ती या ठिकाणी केली जाणार आहे आणि यामुळे या योजनेच्या लाभार्थी संख्येत मोठ्या प्रमाणात कपात जी ती होण्याची शक्यता आहे। आता जून महिन्याचा लाभ कधी मिळणार? बघा, सर्वात महत्त्वाचा जो फोकस आहे महिलांचा तो म्हणजे जून महिन्याचा लाभ। मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर जून महिन्याचा लाभ हा जून महिन्यातच दिला जाणार आहे। जून महिन्याचा 12वा हप्ता साधारणतः 15 ते 20 जून दरम्यान पात्र महिलांच्या खात्यात जमा होईल अशी शक्यता वर्तवण्यात आहे। बघा, 15 ते 20 जून आज जर आपण पाहिलं तर 16 जून आहे, म्हणजेच काय तर या आठवड्यामध्ये तुमच्या खात्यात जूनचा हप्ता यायला पाहिजे या माहितीनुसार। तथापि या संदर्भातील अधिकृत माहिती अजूनही हाती आलेली नाही। बघा, अधिकृत माहिती अजून हाती आलेली नाही आहे। त्यामुळे 15 ते 20 जून दरम्यान खरंच लाडक्या बहिणींच्या खात्यात 12वा हप्ता जमा होणार का ही गोष्ट पाहण्यासारखी राहणार आहे। ज्याप्रमाणे मे महिन्याचा हप्ता जूनमध्ये जमा झाला तसाच जून महिन्याचा हप्ता जुलैमध्ये जमा होणार की काय हे सुद्धा पाहणं उत्सुकतेचं राहणार आहे। म्हणजेच काय, आपण जर पाहिलं तर आता जो काही हप्ता आपल्याला जमा होतोय तो 1 महिना उशिराने म्हणजेच एप्रिलचा हप्ता मेमध्ये जमा झाला, मेचा हप्ता जूनमध्ये जमा झाला, अशाच पद्धतीने जर सुरू राहिले तर जूनचा हप्ता जुलैमध्ये जमा होतोय की काय हे देखील पाहणं उत्सुकतेचं राहणार आहे। आता 2,000 रुपये पुरुषांना वाटप होतात कसे बघा ते पण आपण पाहूया। तर पाहू शकता बघा, पुढची बातमी आहे PM किसान 20th इन्स्टॉलमेंट। बघा, 20वा हप्ता जो आहे PM किसान योजनेच्या त्याच्या संदर्भात माहिती आहे। शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे। पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा PM किसान योजनेचा 20वा जो हप्ता आहे तो या जून महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। म्हणजेच पात्र शेतकऱ्यांना लवकरच 2,000 रुपयांची मदत जी ती मिळू शकते। आता कोणकोणत्या बघा, महिला भगिनी आपला व्हिडिओ पाहत असतील तर त्यांच्या घरामध्ये कोणाकोणाला 2,000 रुपयांचा लाभ मिळतो किंवा तुमच्या नातलग कोणी असतील ज्यांना 2,000 रुपयांचा लाभ मिळतो ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं। आता लवकरच 2,000 रुपयांचा जो काही लाभ आहे तो वितरित केला जाणार आहे PM किसान योजनेचा 20वा हप्ता। ठीक आहे, तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती। सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।